सुरगाणा तालुक्यातील झगडपडा बैलदहाड भिवतास या महत्त्वाच्या ग्रामीण मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून मुसळधार पावसामुळे हा रस्ता अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे। संबंधित ठिकाणी सिमेंट काँक्रीट बंधाऱ्याचे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडखळला गेला आहे। त्याचा फटका रस्त्याला बसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतो आहे। रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे झगडपडा बैलदहाड भिवतास तसेच परिसरातील अनेक पाडे गावांचा परस्पर संपर्क तुटला आहे। विद्यार्थ्यांना शाळेत जाणे, शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करणे तसेच रुग्णांना वेळेत उपचारासाठी नेणे यासारख्या दैनंदिन कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे। दरम्यान तालुक्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे। वारंवार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देऊनही ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। पावसाळ्यात ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था कोलमडून पडत असल्याने विकास कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। या पार्श्वभूमीवर माजी आमदार जे.पी. गावित यांनी संबंधित रस्त्याची पाहणी केली। पाहणी दरम्यान रस्त्याचे अस्तित्व जवळपास नष्ट झाल्याचं चित्र दिसून आलं। यावेळी त्यांनी प्रशासनाने तातडीने पंचनामा करून रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली। तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत दुर्लक्ष केल्यास नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे। या पाहणीवेळी बाजार समितीचे उपसभापती सुभाष चौधरी, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक इंद्रजित गावित, किसान सभा जिल्हाध्यक्ष देविदास गावित, लक्ष्मण पाडवी, काळू महाले, एकनाथ म्हसे, हिरामण डगल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याबरोबरच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।